काय मग हा निसर्ग बघून तुम्हालाही वाटते ना की हा निसर्ग मी बघितला असता तर किती भारी वाटलं असतं. पण हा निसर्ग तुम्हीही बघू शकता आणि हा कुठे लांब नाही आहे बरं का. हा आपला आहे टेम्पल राधाकृष्णाचा आणि हा टेम्पल खूप जवळ आहे, म्हणजेच खारघरला आहे. आता आपण द्वारकाधीशला तर जाऊ शकत नाही, ठीक आहे, पण आपण जवळपास असेल तर नक्कीच जाऊ शकतो नाही का. तर मंडळी नमस्कार, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी ट्रेन पकडून उतरली खारघरला आणि खारघरमधील सेक्टर 23मध्ये स्थिर असलेले हे मंदिर नवी मुंबईतील सर्वात सुंदर आणि आध्यात्मिक केंद्रापैकी एक आहे. हे मंदिर सुमारे 8 एकर परिसरामध्ये पसरलेले असून निसर्गमय टेकड्याच्या पार्श्वभूमीवर वसलेले आहे. आणि आता तुम्हाला खूप सारी माहिती हवी असेल, मला माहीत आहे, पण ही माहिती मी मोठा ब्लॉग बनवला, त्याच्यामध्ये तुम्हाला मी नक्की ही माहिती सगळी देणार आहे. ह्याचं टायमिंग काय असणार आहे, सकाळचं टायमिंग काय असणार आहे, संध्याकाळचं टायमिंग काय असणार आहे. आणि खरंच इथं गेल्यावरती हरवून जायला होतो, इतकं भारी आहे. जे कोरीव काम आहे साईडचं आजूबाजूचं ते तर बघत राहावं असं वाटतं, इतकं छान केलेलं आहे. आणि राधाकृष्ण जेव्हा खरंच म्हणजे त्यांना बघतो ना, खरंच खूप भारी वाटतं. आजूबाजूला सुद्धा छोटे छोटे खूप सारे मंदिर आहेत. इथे लहान मुलांपासून सगळ्या गोष्टी, लहान मुलांनासुद्धा त्या गोष्टी शिकवल्या जातात. खूप काही गोष्टी आहेत इथे, तर मी तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या शेअर करणार आहेत, पण आपल्या मोठ्या ब्लॉगमध्ये करणार आहे. आणि तो मोठा ब्लॉग आपल्या यूट्यूबला येणार आहे लवकरच. तर जर कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा, कारण का अशा नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत असतो. त्यामुळे जसं तुम्ही सबस्क्राईब कराल, साईडचं बेल आयकॉन आहे ते जर प्रेस केलं तर तुमच्याबरोबर लवकर ती व्हिडिओ शेअर होईल आणि तुम्ही बघू शकता. खरंच खूप छान आणि खूप सुंदर आहे. इथलं जे डोंगर आहे ते डोंगर बघूनच एवढं प्रसन्न वाटतं. आतमध्ये गेल्यावर ते असं वाटतं फक्त राधाकृष्णाला बघत राहावं, इतकं भारी वाटतं, मन प्रसन्न वाटतं. आणि आता मी ह्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये खूप काय नाही सांगता येणार आहे किंवा नाही सांगू शकत, पण मी मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. टाईम काय आहे, कोणत्या टाईमला ओपन होणार आहे, काय सगळ्या गोष्टी सांगणार आहे. इथे खूप काय गोष्टी आहे, तुम्ही शॉपिंग करू शकता, तुम्ही खूप काय बुक्स वगैरे तुम्हाला वाचायचे असेल तर ते घेऊ शकता. दुपारचं ऊन होतं तर पाय वगैरे भाजत होते. इकडे कॅन्टीन वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. तर अशाच आपण छोट्या मिनी ब्लॉगमध्ये पण भेटत राहणार आहोत आणि मोठा ब्लॉग पण येणारच आहे इथे. तर तुम्हाला जर आवडत असेल आपले मिनी ब्लॉग तर बघायला विसरू नका आणि तुमच्या फॅमिलीबरोबर पण शेअर करा, ज्यांना भक्ती खूप आवडते. आणि राधाकृष्णाचे तर खूप भक्त आहेत. तर नक्कीच हे व्हिडिओ शेअर करा सगळ्यांना. अशाच मिनी ब्लॉगमध्ये भेटेल. तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आईवडिलांना खुश ठेवा. राधे राधे.